नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजपासून मी माझा व्लॉग सुरू करत आहे आणि तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर आजपासून मी सुरुवात करणार आहे. आता फक्त मला तुमच्याकडून एक गोष्ट आहे, ती म्हणजे सपोर्ट. आणि तुम्ही तिथे येणारे आहे नो व्हेरी वेल. तर आज मी बनवणार आहे पास्ता बनवणार आहे. तर तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्टाईलमध्ये मी पास्ता कसं बनवायचं, काय करते. आफ्टर पास्ता बनवल्यानंतर मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे, एव्हरीथिंग. तर आता तुम्ही पास्ता बनवणार आहे, तर मी सगळ्यात पहिले कॅमेरा सेट करते. ओके गाईस, हा असा दिसतोय पास्ता आणि टेस्टमध्ये भाई एक नंबर लागतोय. खाल्यानंतर भेटते तुम्हाला. ओके गाईस, आता सगळं खाऊन झालं आहे. आता वाजायला आलेत 1 आणि आता माझा क्लास आहे 1 ते 5, म्हणजे 1 वाजता नाही, 1:40चा क्लास आहे. 5ला सुटेल. तर आता मला दाखवते मी काय काय घालते. गेट रेडी विथ मी करणार आहे, काय घालणार आहे क्लास लावण्यासाठी. तर आता मी जर कॅमेरा सेट करायला मला सांगते. ओके गाईस, मी कॅमेरा सेट केला आहे. तुम्हाला माहिती कसं पण मी काय म्हणते. फॉर्मल शर्ट घालते. ओके, फॉर्मल शर्ट नंतर मी घालणार आहे जीन्स, ब्राऊन जीन्स. ओके, तर मी घालून लावत. ओके, हा बोलू की घातलं, दाखवलं एक आणि घातलं एक. बिकॉज मी ते बघितलं तर कसं चांगलं वाटत म्हणून मी चेंज केला. आता मी तयारी करणार आहे. गॅस, मी आता तुम्हाला सगळ्यात पहिले सॉरी बोलते, कारण की मी तुम्हाला दाखवू नाही शकली माझा क्लासला जाण्याचा गेट रेडी विथ मी. अनफॉर्च्युनेटली का माहिती आहे, कारण की मला खूप घाई झाली होती. खूप घाई झाली म्हणून बिलकुल मला दाखवता नाही आला. की मी जस्ट तुम्हाला सांगायला पण विसरली की मला तुम्हाला सांगायचं की मी चालली आता क्लासला, बट ते पण नाही जमलं कारण की खूप लेट झालं होतं मला. त्याच्यानंतर मी आली, क्लासवरून आली आणि आता जरा थोडंसं काहीतरी खाल्लं आणि झोपून घेतलं. आता उठली मी 7-6:30ला उठली, दिवाबत्ती केली, मस्तपैकी देवाचा कळश भरला आणि आता घेतला आणि तुम्हाला सांगत होते तर काय काय केलं मी. आता मी माझी प्रॅक्टिस बुक करायला बसणार आहे. ती असते रोज मला प्रॅक्टिस बुकमध्ये काही ना काही सॉल्व करायला देतात. तर मी आता ती सॉल्व करायला बसेल. तुम्हाला सांगेल मी त्या प्रॅक्टिस बुकमध्ये काय करते, कसं काय असतं. यू नो 10th स्टँडर्ड इट्स टू इम्पॉर्टंट फॉर एव्हरी स्टुडंट. तर मी आता तो अभ्यास करायला आणि लिटरली आज क्लासमध्ये माझ्या बेस्टफ्रेंडशी बिलकुल बोलली नाही आहे. कारण की ती म्हणजे मी तिथे बसूनही तिला असं वाटतं की मी तिथे नाही आहे. ती माझी बिलकुल बोलायला मागत नाही. पण जी माझ्यासोबत हसू शकते ना, ती दुसऱ्यासोबत असं मग एन्जॉय करते, ती माझ्यासोबत पण करू शकते. पण ती नाही ऐकत माझं, हे मच्छर आहे नाही ऐकत माझं. सो मी नाही बोलले. अख्खा रस्ता म्हणजे क्लास सुटल्यानंतर आम्ही तिघं चालत होतो, मी, रिफात आणि पुनिका. त्यामध्ये पण मी चालत नाही आले. आता ते जाऊन दे, उद्या बघू तिचं रिॲक्शन काय असतं. आणि आता तुम्हाला मी दाखवते प्रॅक्टिस बुकमध्ये मी काय काय करते. ओके, तुम्हाला सांगते. आता मी तुम्हाला काय बोलली होती, मी तुम्हाला प्रॅक्टिस बुकमध्ये काय करते मी तुम्हाला ते दाखवणार. बट मम्मीने मला लसूण आणि कांदा दिसते ना, आय थिंक सो दिसतच. बिकॉज साईड मी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये नाही करत शूटिंग, मी बॅक कॅमेऱ्यातून करते. फ्रंट कॅमेरा चांगला आहे, बट आय डोंट लाईक टू टेक व्हिडिओ फ्रॉम फ्रंट कॅमेरा. तर त्या मम्मीच्याने ऑफ कॅमेरा हल्ला. आता निघत डील झाली म्हणून मी कांदा कापते. मम्मीला वायफाय संपला आमच्या घरीचा. तर मम्मीला बोलली जर तू वायफाय मारशील तर मी कांदा आणि लसूण सोडून देते. तर मम्मी बोलली ओके. तर मम्मीला माझा कांदा आणि लसूण सोडून दिले. म्हणजे सर वायफाय भेटेल ना, पटकन कांदा घातला. अँड आज ना आमच्या इथे ना रस्त्यावरती जी झाडं आहेत ना ती कापली आहेत. आणि गाईस मला सांगते पाऊस खायचं आहे ना. लिटरली मे महिन्यामध्ये पाऊस पडतो तो पण
झिरिमझिम पाऊस नाही पडत आहे. इतका थो पाऊस पडतो, इतक्या दिवसाचा मोठा. तो माय गॉड, खतरनाक. लिटरली इतका पाऊस पडतो ना इथे बापरे बदलापूरमध्ये. तो काही सीमा सांगते मी बदलापूरमध्ये. ॲक्च्युअल ॲड्रेस आय विल नॉट से, बट बदलापूरमध्ये मी राहते. इतका पाऊस आला त्याच्यामुळे ना झाडं पडतात म्हणून आमच्या इकडे झाडं कापायला घेतलेत. त्याच्यामुळे लाईट काय घालवली होती नगरपालिकेने म्हणतात सगळं, बट हे घालवले होते, लाईट घालवले होते. क्लासमध्ये इतकं गरम होत होता ना आणि इतके जण असतात ना क्लासमध्ये. हाय पूर्ण काट रहे. कांदा कापते. मी तुम्हाला प्रॅक्टिस बुक दाखवणार होती माझी, पण मम्मी नुसते कामात येते. तर आता कांदा कापून झाल्यानंतर मला बोलते की रिचार्ज मारायला चालली आणि रिचार्ज मारायला तुम्हाला भेटते. गाईस, आता आम्ही आमचं जेवण करून झालं आणि आता आम्ही आलो आहोत वॉकसाठी. तर आम्हाला वॉक करताना ते खूप सारे पिल्लू दिसतात, कुत्रे आहेत. तिथे एक छोटासा पिल्लू होता, त्याला आम्ही खूप सारं हे केलं, म्हणजे प्रेम दिला. आणि आता आम्ही सगळे वॉकला आलो आहे. आम्ही पुढे आलो, माझी मम्मी आणि आजी मागे राहिली आहे. इथे आर्यन, इकडे भूमी आणि आमच्यासमोर आमचे दीदीसुद्धा आले आहेत. बिल्डिंगमध्ये दीदी आहे, ते सुद्धा आले आहेत. त्यांच्यासोबत वॉकला आलं. खूप थंड मस्त वातावरण आहे आणि खूप माहीत नाही म्हणजे ना एका बाईला दुसरी बाई भेटली ना तर ते बोलतच बसतात असं. गाईस, आम्ही कधीपासून वाट बघतोय मम्मीची आणि आजीची, अजून यायचा पत्ता नाही त्यांचा. लिटरली इतकं कोण बोलतं, मी त्यांना कधीपासून वाट बघतो इथे, पण अजून यायचा पत्ताच नाही आहे. काय बोलणं येतं यांना यार, आम्ही कधीपासून वाट आहे म्हणजे थोडा आपण काय बोलणार त्यांना. गाईस, फायनली माझी मम्मी ग्रीन ड्रेसवाली माझी मम्मी तिथे आले आहेत. तर तुम्हाला सांगत होती मगाशी ना, मी कांदा कापून झाल्यानंतर मी ब्लॉग नाही काढला कारण की मग आत्याचा फोन आला होता. मग आत्याकडे गेलो होतो. का गेलो होतो माहिती, आत्याने काहीतरी पूजा होती तिथे त्यासाठी गेलो होतो. आणि स्पेशली केक खाण्यासाठी बोललो होतं आम्हाला, केक खाण्यासाठी बोलवलं होतं. मग मी केक खाल्ला, तिथे केक खाल्ला. परत आत्याने पार्सलसुद्धा दिला आम्हाला केक डब्यामध्ये आणि हेसुद्धा दिली, खीरसुद्धा दिली. म्हणजे खीर पण थोडीशी खाल्ली, पोट भरलं होतं, जेवण झालं होतं तरी पण आता बोलते जेवून जा, खीर खाऊन जा. पण माझं पोट एकदम भरलं होतं म्हणून मी काही खाल्लं नाही. शेवटी आता मम्मी पप्पा बोलते, मम्मी आजी आली आहेत आणि आता मी जाणार, वॉक करणार थोडा वेळ आणि देन मग घरी जाणार. आणि तुम्हाला नाही दाखवू शकत, आता खूप अंधार आहे. त्या पुढे जाऊन तुम्हाला बोलते. गाईस, आता लाईट आली आहे. तर आता मी वॉक करून झाल्यानंतर, अरे गप्प नाही मूर्ख. हा बघा गाईस, बिनकामाचं नुसतं भोकात बसलाय कुत्र्यासारखं. हां, तू गाईंग. तर आता आमचा वॉक झाला की आम्ही घरी जाणार. घरी जाण्यानंतर झोपून घेणार कारण की आमच्याकडे ते काही कामं नाही. पप्पा सुद्धा आले. काय करतात तर चाला, तर घरी जाऊन झोपणार मस्तपैकी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला, जर तर नाही आवडलाच असणार ऑफकोर्स, विशेष नाही ना, आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.